नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 26 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड कॉन्ट्रासेप्शन डे अर्थातच जागतिक गर्भनिरोधन दिवस म्हणून पाळण्यात येतो. खरं तर कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचं याबद्दल संतती नियमनाद्वारे केलेलं नियोजन असं आपल्याला म्हणता येईल. आणि भारत देशामध्ये कुटुंब नियोजनाचा खऱ्या अर्थानं पुरस्कार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात केला. 1971 पासून या कार्यक्रमाचं नाव कुटुंब कल्याण कार्यक्रम असं झालं आणि 1997 सालापासून प्रजनन आणि बालसंगोपन या नावानं हा कार्यक्रम ओळखला जातो. हम दो हमारे दो असं या कार्यक्रमाचं हिंदी भाषेतलं घोषवाक्य आहे आणि याच घोषवाक्याची संकल्पना आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आपला विषय आहे नियोजित कुटुंब सुखी कुटुंब. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया अर्थातच FPA च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कल्पना आपटे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरंच कुटुंब नियोजन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, नाजूक विषय असं आपण म्हणू शकतो आणि अनेक समज गैरसमज आहेत, अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत आणि नेमकी याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. मॅडम पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते. 26 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड कॉन्ट्रासेप्शन डे अर्थात जागतिक गर्भनिरोधन दिवस म्हणून पाळला जातो. तर नेमकं या दिवस साजरा करण्यामागचं प्रयोजन किंवा पार्श्वभूमी जर सुरुवातीला सांगितलीत आणि कुटुंब नियोजन म्हणजे नेमकं काय, कारण का त्याबद्दल सुद्धा बरेच समज गैरसमज आहेत समाजामध्ये, तर ते जर सुरुवातीला सांगितलं तर आपला हा विषय अगदी मुळापासून सुरुवात होईल असं आपण म्हणू शकतो, नाही का? संयोजित कुटुंब किंवा नियोजित कुटुंब हे प्रत्येक नागरिकाचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं हे एक मूलभूत हक्क आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला किती मुलं व्हावी, ती केव्हा व्हावीत आणि व्हावीत की होऊ नये ह्याला एक मूलभूत किंवा ह्याला आपण प्रजनन अधिकाराचा एक अंग मानला जातो. आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की वर्ल्ड कॉन्ट्रासेप्शन डे किंवा संतती नियमन हे सगळ्यांपर्यंत ही संकल्पना पोचावी आणि सगळ्यांनी हे त्याच्यात सहभाग घ्यावा आणि साजरा करावा, त्यासाठी हा ऑब्झर्व केला जातो किंवा हा पाळला जातो. आपल्या देशात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अतिशय पुराणा म्हणजे जुना कार्यक्रम आहे. 1952 मध्ये पहिल्यांदा भारत सरकारने कुटुंब नियोजन हे आपल्या डेव्हलपमेंटल प्लॅन मध्ये घातलं आणि आपला देश पहिला देश अग्रणी देश झाला की ज्यांनी स्वास्थ्य कार्यक्रमांमध्ये कुटुंब नियोजनाचा समावेश केला. पण आज सुद्धा बघायला गेलं तर आपल्या समोर जे चॅलेंजेस त्यावेळेला होते ते अजूनही आहेत. अगदी अगदी. आणि जर आकडेवारी आपण बघितली तर अजूनही 12 ते 15% महिला यांना अजूनही कुटुंब नियोजनाची गरज आहे, पण त्या कुठे कसलाही साधन वापरत नाहीत, पत्करत नाहीत. तर असं बघायला गेलं तर हे आपल्या देशासाठी फारच एक महत्त्वाचा दिवस आहे. आणि बघायला गेलं तर या दिवसाचं महत्त्व लोकांपर्यंत ह्या सूचना ह्या सगळ्या माहितीचा जो काही संच आहे हे पोचवणं हे अशा प्रकारचं त्याचं उद्देश आहे. म्हणजे थोडक्यात एक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बरीचशी जनजागृती लोकांमध्ये झालेली आहे, पण अजूनही काही वर्ग असा आहे की जो कुटुंब नियोजनाच्या या सगळ्या पद्धतीपासून थोडासा लांब आहे आणि त्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे असं पण म्हणू शकतो. आणि अगदी थोडक्यात तुम्ही कुटुंब नियोजन म्हणजे काय सांगाल? कुटुंब नियोजन म्हणजे
जसं तुम्ही आधी म्हणालात की काही मेडिकली अप्रूव्ड साधनांचा वापर करून त्यांचा पत्करून आपल्याला हवी तेव्हा योग्य वेळेस योग्य संतती होणे हे थोडक्यात त्याचं एकदम शॉर्टमध्ये त्याचं अर्थ आहे. त्यासाठी बऱ्याचशा उपाययोजना आहेत ज्याला आपण कॉन्ट्रासेप्शन म्हणतो, ज्याच्यासाठी आजचा दिवस आपण हे केलेला आहे, वर्ल्ड कॉन्ट्रासेप्शन डे. आणि आपल्या देशामध्ये बऱ्याचशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती खूप प्रचलित आहेत. आपल्याला माहिती आहे तोंडाद्वारे घेणाऱ्या गोळ्या किंवा ओरल पिल ज्याला आपण म्हणतो, कंबाईंड ओरल कॉन्ट्रासेप्शन, कॉन्डोम्स आहेत. त्याशिवाय गर्भनिरोधक तांबी किंवा कॉपर टी ज्याला आपण म्हणतो, आणि मग स्त्री आणि पुरुष यांची नसबंदी जे म्हणतो आपण, हे खूप प्रचलित आहे. बरेच वर्ष ह्या पद्धतीचा वापर आपण करतो. सरकारी दवाखान्यात हे आपल्याला सगळ्यांना मिळतात, उपलब्ध होतात. आणि आता रिसेंटली फेब्रुवारी महिन्यात आपल्या सरकारने 3 नवीन साधन सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त 3 नवीन आणि खूप छान साधन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर ह्या सगळ्या साधनांचा वापर करून जेव्हा एखादं जोडपं आपल्याला किती मुलं हवीत, त्या 2 मुलांमधलं अंतर कसं सुरक्षित असायला हवं, आणि पहिलं मूल हे स्त्रीचं वय कमीत कमी 18 असल्याशिवाय पहिलं मूल होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे प्लॅन्ड फॅमिली आपण किंवा जे नियोजित कुटुंब असतं त्याच्याबद्दल ह्याचा वापर करता येऊ शकतो. गर्भनिरोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत किंवा कोणती साधनं आहेत याचं बद्दल तर तुम्ही सांगितलेलं आहेत, आणि नवीन काय येणार आहेत त्या मुद्द्याकडे यायचं आहेच. पण त्यापूर्वी कुटुंब नियोजन म्हणजे आपण आपल्याला केव्हा संतती हवी आहे हेचं जे नियोजन असतं या गर्भनिरोधक साधनांचा वापर करून, म्हणजे कुटुंब नियोजन असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत? ऍक्च्युली थोडंसं याच्यात हे समजायला हवं की गर्भनिरोधक साधनं आणि कुटुंब नियोजन याच्यात थोडासा फरक आहे, बारकावा आहे. अगदी. तर कुटुंब नियोजन हे एक मोठी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये माता स्वास्थ्य, शिशु स्वास्थ्य आणि पूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो की जे जोडपं आहे त्यांनी स्वतः विचार करून ह्या पद्धती वापराव्या, आणि मग त्या सुरू ठेवाव्या, चालू मध्येच बंद करू नये. 2 मुलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं, मातेचं स्वास्थ्य, मुलांचं स्वास्थ्य हे व्यवस्थित असावं. याला आपण कुटुंब नियोजन म्हणतो. कारण नियोजित कुटुंब हे सुखी कुटुंब आपल्याला माहितीच आहे, कारण ते नियोजित कुटुंब हे स्वस्थ कुटुंब असतं. पण गर्भनिरोधक साधनं जी नुसती आहेत तर त्याच्यातला एक भाग आहे, पण महत्वाचा भाग आहे. कारण आपण बघतो, आकडेवारी आपल्याला सांगते, भारतात बरीचशी संतती जी होते ती बऱ्याच वेळा प्लॅन न केल्यामुळे होत जाते. अगदी. विचार न करून किंवा आपल्यावर सांस्कारिक दडपण पडल्यामुळे किंवा आपल्यावर परिवार आणि मोठ्या कुटुंबाचं आपल्यावर दडपण असतं की लग्न झालं, जरी मुलं लहान असली त्यांचं लग्न, हल्ली आपण म्हणतो मुलं मोठी होतात, शहरात आपण बघतो 25-26 अभ्यास झालं, शिक्षण झालं, हे आपल्याला दिसतं. पण हा भाग खूप छोटा आहे समाजात. अजून खेडेगावात आणि जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर भारतभर आपल्या देशामध्ये तरुण पिढीचं लग्न खूप लवकर होत आहे. अजून मुलींचं वय 17-18 औसत म्हणजे ॲव्हरेज असल्याशिवाय लग्न पटकन होऊन जातात, आणि मग त्यानंतर त्यांना फटाफट 1-2 मुलं होतात. कारण असा विचार केला जातो की लग्न झालंय, आता तुम्ही न्यूज केव्हा देणार आहात. लग्न झाल्या पहिला प्रश्न असतो त्या जोडप्याला, आता न्यूज, लगेच चांगली न्यूज द्या, मला काका काकू व्हायचंय किंवा मला आजी व्हायचंय, आता मला केव्हा पेढे तुम्ही केव्हा देताय. सगळे म्हणजे आपल्या एक समाजाचं ना त्या जोडप्यावर एवढं प्रेशर असतं लवकरात लवकर मुलं होण्याचं. तर कुटुंब नियोजन जेव्हा आपण म्हणतो किंवा कुटुंब संगोपन म्हणतो, तेव्हा त्याचा बेसिक कॉन्सेप्ट असं आहे की त्या जोडप्याने एकमेकांशी पहिलं समजून घ्यावं, एकमेकांना पालक होणे किंवा पेरेंट होणं ह्या जबाबदारीला समजून घ्या. त्याच्या समोर त्याची तयारी तुमची मानसिक झाली पाहिजे, आर्थिक झाली पाहिजे, आणि तशीच शारीरिक झाली पाहिजे. अगदी. आणि हे जे कॉन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणू शकतो की ह्या कॉन्सेप्टला अनुसरून मग कुटुंब नियोजन हा त्याचा पूर्ण आढावा आहे. आणि त्याच्यात वेळोवेळी गर्भनिरोधक साधनांचा अंगीकार करणे, पत्करणे
हा त्यातला एक भाग आहे. आणि तो खूप महत्वाचा भाग आहे खूप महत्त्वाचा असं आपण म्हणू भाग आहे. शकतो. कारण का जसं तुम्ही म्हणालात तसं की शारीरिक सुद्धा काळजी घेणं दोन्ही जोडप्यांनी एकमेकांची, मानसिक तर आधार आहेच, हवाच आहे, पण शारीरिक दृष्ट्या सुद्धा पालकत्व स्वीकारण्यासाठी सक्षम असणं हा सुद्धा एक कुटुंब नियोजनाचा खूप महत्वाचा भाग आहे, नाही का? आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न येतोय की नियोजित कुटुंब आणि सुखू कुटुंब, खरोखरच हा विषय खूपच चांगला आहे. आपल्या सरकारने हम दो हमारे दो नारा दिलेला असताना देखील आपण पाहतो की शहरी भागामध्ये, ग्रामीण भागात शिक्षित क्षेत्र फार कमी आहे, मागासलेपणा आणि गरिबी आहे, आणि तिथं हा कुटुंब नियोजित प्रोग्राम सरकार करतात पण पोहोचत नाहीत, आणि त्यामुळे तिथं अतिशय अंधश्रद्धाचा भाव असतो. आपल्या घरात मुलगी झाली तर नाराजी तयार होते, आणि मुलगा पाहिजे तर वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलाची वाढ पाहत बसतात. काही ठिकाणी असं पण आहे 2-2, 3-3 मुली झाली तरी मुलगाचा हवा आहे, पुन्हा मुलांची संख्या वाढत जाते. तर यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. छान मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की मुलगा पाहिजे ही मानसिकता अजून सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी दिसून येते, आणि मग त्यामुळे मुलगी होत असताना सुद्धा जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाते, आणि तोही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण कुटुंब नियोजनाचं चर्चा करत असतो तेव्हा. तर मग अशा वेळेला नेमकं त्या अशिक्षित लोकांपर्यंत किंवा गावापर्यंत ह्या सगळ्या सरकारी योजना पोहोचलेल्या नाहीयेत किंवा त्यांना त्या वापरायच्या नाहीयेत असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला विचार करता येईल. याविषयी काय सांगाल मॅडम? खरं तर हा प्रश्न खूपच महत्त्वाचा तुम्ही विचारलाय. आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यातली सगळ्यात मोठी समस्या जर आपण 3-4 समस्या म्हटल्या तर सन प्रेफरन्स किंवा मुलगाच हवा हा जो अट्टहास आहे, त्यामुळे आपल्या देशाचं खूप नुकसान होत चाललंय. मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे, आणि बघायला गेलं तर हा खरोखर नियोजित संकल्पनेच्या बरोबर विरुद्ध हा विचार आहे. ऐच्छिक संतती होणे हे प्रत्येक आईवडिलांचा हक्कच आहे म्हणून, पण एक मुलगी न होऊ देणे किंवा तिच्यासाठी 4-5-6 मुलं होत जाणं हे अजिबातच हे समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय घातक अशा या बाबी आहेत. आणि दुसरा जो मुद्दा तुम्ही म्हणालात, आणि आपण खूप असं साधा 2 आणि 2 हे 4 असा विचार करतो, असा विचार नसतो. आपण असं म्हणू शकत नाही की कुटुंब नियोजन व्यवस्था जर खेडेगावी किंवा गरीब लोकांपर्यंत किंवा अशिक्षित लोकांपर्यंत पोचत नाही, आणि त्यामुळे आणि त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा असते किंवा त्यांच्या मनामध्ये असे विचार असतात किंवा संस्कारांचे पगडे असतात की जे चांगले संस्कार नाही आहेत. संस्कार चांगले आणि वाईट दोन्ही असतात. तर मला असं म्हणायचं आहे की हा आपला एक थोडासा विचार आपल्याला बदलायला हवा. कारण आम्ही असं जेव्हा तुम्ही आकडेवारी बघता तेव्हा शहरांमध्ये अतिशय सुशिक्षित आणि अतिशय चांगल्या उच्चभ्रू समाजामध्ये सुद्धा ही कुरीती आहे. उलट आपण असं बघतो, जेव्हा तुम्ही आकडेवारी, प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आज तुम्हाला उपलब्ध आहे इंटरनेटवर, जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्या जिथे सगळ्यात जास्त गरीब आणि जास्त ट्रायबल पॉप्युलेशन आहे, आदिवासी समाज आहे, आणि जिथे खूपच कमी प्रकाराने अशा सोयी उपलब्ध आहेत, तिथे उलट मुलींचं प्रमाण चांगलं आहे. तर मला वाटतंय इट्स अ रिअल प्रॉब्लेम. ही एक खरोखरचा खूप मोठा आपल्या देशासमोर असलेली ही समस्या आहे आणि आपल्यासाठी घातक आहे. आणि ह्यासाठी सर्वस्वी फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे मुलींचं स्थान समाजामध्ये, लोकांच्या मनामध्ये, आणि हे जे मुलगा आणि मुलगींमधला जो लिंगभेद आहे, भेदभाव आहे की मुलगी किंवा स्त्री ही कुठेतरी आपल्या देशावरती, आपल्या समाजावरती, आपल्या घरावरती एक प्रकारचा भार आहे. तिच्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स उत्पन्न होतात, तिने हुंडा द्यावा लागतो किंवा काय, किंवा ती आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम उभं करू शकते मोठी झाली तर. हे ज्या प्रकारचे जे विचार आहेत पिढ्यानुपिढ्या आलेले, हे विचार त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि हे विचार जे आहे, जसं मी म्हटलं तसं खूप क्लिअर आहे की हे फक्त गरिबांमध्ये नाहीये, तर खूपच उच्चभ्रू, खूप शिकलेले डॉक्टर, वकील आणि अशा प्रकारचे मोठे लोकांमध्ये सुद्धा हे तुम्ही बघाल की अशा प्रकारच्या विचार असतात, कुरीती असतात, आणि अशा प्रकारच्या पद्धती केल्या जातात. आणि ह्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे की आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष याची समानता असायलाच हवी. कायद्याने आहे, कायद्याने नक्की आहे, पण लोकांच्या मनामध्ये आणि आईवडिलांच्या मनामध्ये ही पोचली पाहिजे. त्यांना पटलं पाहिजे की स्त्री आणि पुरुष दोघंही, आणि ती आचरणात पण आणायला हवी. अगदी म्हणजे घरातल्या स्त्रीला, मातेला हा समान अधिकार हा दिलाच पाहिजे. आणि हा सासू सासऱ्यांनी, नवऱ्यांनी, भावांनी, या सगळ्यांनी त्या स्त्रीला
लहानपणापासून जेव्हा मुलगी मोठी होत असते तेव्हा तिच्या आई वडिलांनी आणि भावांनी जर तिला समानतेचा अधिकार दिला तर ती सासरी जाऊन तो माहोल बदलू शकते. अगदी म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की स्त्री पुरुष समानतेचा एक पुरस्कार केला पाहिजे किंवा समाजाची ही मानसिकता अजून सुद्धा आहे ती मानसिकता बदलली गेली पाहिजे, समाज परिवर्तन घडलं गेलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजे असं आपण म्हणू शकतो नाही का. याच विषयी जाणून घेऊया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार मॅडम. निसर्गाने स्त्रियावर गर्भधारणा, प्रसूती आणि स्तनपान यासारखी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवल्या म्हणा किंवा थोपवल्या म्हणा, परंतु बालसंगोपन, कुटुंब नियोजनाचे साधन वापरणं, ऑपरेशन तुलनेने तुम्हाला सांगते महिलांच्या ऑपरेशनपेक्षा पुरुषांचे व्हॅसेक्टमी ऑपरेशन खूप सोपं आहे. आणि मग हॅलो बरोबर आहे. मग ही पुरुषांनी का जबाबदारी उचलू नये, काय मानसिकता आहे का? कंडोम वापरलं तर चालतं ना, नाही तर कॉपरटी किंवा गोळ्या घातल्या की काही साईड इफेक्ट होतात की ऍटलीस्ट एवढं तरी जबाबदारी पुरुषांनी का सांभाळू नये, काय उचलू नये, ह्याचं कारण काय आणि हे जर बदल करायचा तर काय केलं पाहिजे. थँक्यू. विषय खूप चांगला. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खूप चांगला प्रश्न आहे. आपण आता त्याच मुद्द्याविषयी बोलत होतो की स्त्री पुरुष समानता हा एक विचारच सगळ्या समाजामध्ये झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच त्यांचा प्रश्न होता की प्रत्येक वेळेला गर्भनिरोधनाची साधनं स्त्रियांनीच वापरण्यापेक्षा पुरुषांनी सुद्धा वापरणं ते जास्त सहज सोपं असतं पुरुषांसाठी. तर त्याविषयी काय सांगाल मॅडम? मला वाटतं खरोखर हा परत उषाताईंनी उमाताईंनी खूप छान प्रश्न विचारलाय आणि हा परत एक कुटुंब नियोजन किंवा जो फॅमिली प्लॅनिंग मधला जो हा एक विषय आहे हा एक दुसरी समस्या म्हणू शकतो, चॅलेंज आहे आमच्या समोर. पुरुषांचा सहभाग कुटुंब नियोजनात खूपच कमी आहे. पुरुषांसाठी जे साधन आहेत ते 2च आहेत, कमी आहेत. स्त्रियांसाठी साधन खूप आहेत. तर याचा एक सायंटिफिक भाग आहे आणि एक सांस्कृतिक भाग आहे. बरं. तर सायंटिफिक भाग असा आहे की जी स्त्रीची शरीर रचना असते त्याच्यामध्ये सायंटिफिकली औषधांचा किंवा काही साधनांचा वापर करून आपण कॉन्ट्रासेप्शन करू शकतो. म्हणजे बेसिकली कुटुंब नियोजन किंवा गर्भनिरोधक उपाय कसे काम करतात की स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं मिलन व्हायला द्यायचं नाही काहीतरी करून. आणि म्हणून स्त्रीची जी संरचना असते किंवा तिची जी फिजिओलॉजी असते शरीरातली त्याच्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळे हॉर्मोन्स किंवा जसं गोळीचं आहे किंवा कॉपरटी आहे हे घेऊन तुम्ही बरोबर म्हणालात की ते साधन जास्त पण आहेत आणि ते करणं जरा सायंटिफिकली पॉसिबल झालंय. पण पुरुषांसाठी 2च आहेत, एक तर कॉन्डोम्स आहेत आणि वॅसेक्टोमी आहे, नॉन स्कॅल्पेल वॅसेक्टोमी. दोन्ही अतिशय चांगले उपाय आहेत आणि खूप सरळ आहेत आणि त्याने कसलाही साईड इफेक्ट होत नाही. तरी पण आपण बघतो की परत मानसिकतामुळे एकतर काही मानसिकता आहे पुरुषांची आणि दुसरं असं समजलं जातं की हे स्त्रीचंच आहे, हे तिचं डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे जेव्हा स्त्री प्रसूत होत असते तेव्हा पुरुषाला खूप लांब पण ठेवलं जातं. तर कुठेतरी आज जर जागरूक पुरुष झालाय तर त्याला पण आपण थोडंसं इन्व्हॉल्व्ह करून घेत नाही, लांब ठेवतो. आपण म्हणतो हे सगळं स्त्रियांचा कारभार आहे, तुम्ही त्याच्यात येऊ नका. आणि दुसरीकडे बऱ्याच वेळा अजून पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा तर आपल्यावर आहेच. जबाबदारी घ्यायलाच तयार नसतात बरेचसे पुरुष, किंबहुना त्यांच्या मनात काही असे चुकीचे विचार असतात की बाबा वॅसेक्टॉमी केली तर माझं पुरुषत्व कमी होईल. हे सगळं सर्वस्वी हा चुकीचा विचार आहे. मानसिकताच आहे असं आपण म्हणू शकतो. भीती पण आहे, थोडीशी माहिती नाहीये आणि मग मान्य करून घ्यायची तयारी थोडीशी कमी आहे. आणि आम्ही हेही बघतो की आज जो प्रबुद्ध समाजातला पुरुष आहे, खूप शिकलेला आहे, ज्याला जो कुटुंब वत्सल आहे, ज्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाण आहे, ते वॅसेक्टॉमीसाठी प्रवृत्त होताना आज बदल दिसतोय. वा. याबद्दल आम्ही खरंच मानतो की जर आज आपण रिसर्च स्टडीज बघितल्या तर आकडेवारीप्रमाणे खूप जो सोफिस्टिकेटेड पुरुष आहे तो आज वॅसेक्टॉमीकडे सहज वळतोय. पण डॉक्टर्स कमी आहेत कारण पेशंट कमी आहेत. बरं. असंही आहे आणि हे सहज होण्यासारखं आहे. सरकारकडनं याला खूप प्रोत्साहन आहेत, बऱ्याच स्कीम आहेत. आमच्या संस्थेच्या ज्या काही 40 क्लिनिक्स आहेत आमच्या अक्रॉस इंडिया आणि तिथे सगळीकडे वॅसेक्टॉमीची खूप चांगली व्यवस्था आहे. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगते की माझी संस्था फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, आम्ही पूर्ण राष्ट्रामध्ये जेवढ्या वॅसेक्टॉमीज होतात त्याचे 20% आम्ही करतो. वॅसेक्टॉमी सर्जरी आम्ही करतो. 20% आम्ही सर्जरी करतो. गेले 2 वर्ष आमची आकडेवारी 20%वर आली आहे
आणि आम्ही बघतोय की खूप प्रबुद्ध शिकलेला समाज ह्याच्याकडे आज वळतोय आणि हळूहळू हा बदल घडेलच. आपण हीच आशा बाळगूया असं पण म्हणू शकतो नाही का, कारण का हा दिवस साजरा करण्यामागची हीच पार्श्वभूमी आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याच अनुषंगाने आपली ही चर्चा आहे. याच विषय आणखीन जाणून घेण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नोझर शेरियार यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. कुटुंब नियोजनाच्या पद्धतीबद्दल मॅडम कडून जाणून घेतोच आहोत, आपण काय सांगाल याविषयी? कुटुंब नियोजन तर देशासाठी महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण दर जोडीना तुम्ही विचारलं तर त्यासाठी काय महत्वाचं आहे ते आहे की त्या कुटुंबाचं किंवा मुलाचं जे श्रेष्ठ जीवन पाहिजे त्यांना तेच महत्वाचं आहे आणि हे फक्त कुटुंब नियोजननी होऊ शकतो. त्यासाठी मी तर म्हणतो की कुटुंब नियोजन म्हणजे खरोखर बघायला गेलं तर कुटुंब कल्याण. आता आपण तर फक्त कुटुंब नियोजनला बघतात की त्यांनी आपण फॅमिलीला साईज कशी कंट्रोल करायची, पण कुटुंब कल्याण केलं तर तुम्हाला ज्या लोकांना मूलबाळ नसले त्यांचं पण बघायचं, ते पण कुटुंब कल्याणात येते. करेक्ट. आता कुटुंब कल्याण करायला गेलं तर त्यांचे खूप फायदे आहेत, बेनिफिट्स आहे. एकतर आई आणि बाळाची तब्येतीवर फायदे आहे. त्यांनी आम्हाला माहित आहे की आईची मृत्यू आणि बाळाची मृत्यू मध्ये आम्ही डेफिनेटली कमी करू शकणार. पण माझ्यासाठी महत्वाचा काय असतो की खूप मोठे फॅमिलीज झाले किंवा जास्त मूल झाले तर त्यामध्ये सगळं त्याग फक्त ती आईला करावा लागते. म्हणजे स्त्री शिक्षण आणि स्त्री व्यवसायासाठी कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण माझ्यासाठी ते जास्त महत्व ठेवतो. आणि माझं ह्यामध्ये संदेश हे आहे तुमचा व्ह्युअर्सना की पहिलं तर आम्हाला ते बायकांचं जे व्यक्तिगत चॉईस असतो, निवेद असतो, त्याचा आदर करायचं, ते महत्वाचं असतो. खूप वेगळे वेगळे औषध आणि तंत्र आहे आज आणि खूप त्यामध्ये मिथ्स आहे जे आपण म्हणते जे लोकांना वाटते की त्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे ते जास्त प्रमाणात ते सगळे खरोखर नाही. आज जे मॉडर्न मेथड्स आहे ते खूप सुरक्षित आहे, खूप सेफ आहे आणि त्यांचे डॉक्टर बरोबर ते बोलले तर त्यांना माहीत पडणार की कॉन्डोम, गोळी, लूप हे सगळ्यामध्ये खूप बेनिफिट्स आहे जे जास्त असतो. आम्ही बघितले तर मेडिसिन मध्ये आज सर्वप्रथम जे प्रगती आहे ते आम्हाला वाटते की कुटुंब कल्याण जे लास्ट 60-70 इयर्स मध्ये झालेलं आहे ते मॅक्सिमम ऍडव्हान्स ते त्याचंच आहे आपलं फॅमिली प्लॅनिंगचं. आणि लास्ट मध्ये मला हेच सांगायचंय तुमचे व्ह्युअर्सना की देशासाठी पण दरेक बायकांचं आणि कुटुंबाचं हे जे त्यांची नीड आहे ते फुलफिल इतकी कठीण नाही. तुम्ही तसं बघायला गेले तर आज किती फॅन्सी मॉडर्न हवाई जहाज आहे, एरोप्लेन्स आहे. तुम्ही 2-3 हवाई जहाजचं खर्च बघितलं तर त्यामध्ये आम्ही पूर्ण देशाचं जे कुटुंब कल्याणचे जे खर्च आहे ते त्यामधनं येऊ शकतो. म्हणजे आज पण पॉसिबल आहे की सगळ्यांना आम्ही हे देऊ शकतो. दुसरं की ह्यामध्ये प्रायोरिटी आमची ती स्त्री असली पाहिजे आणि ते आम्ही केलं तर वी विल बी सक्सेसफुल. म्हणजे पहिलं तर स्त्रियाचं पार्टिसिपेशन पाहिजे, सहभाग पाहिजे, त्याबरोबर त्याचे हजबंड माणसांचा आधार पाहिजे, सपोर्ट पाहिजे आणि डॉक्टरांची सेन्सिटिव्हिटी पाहिजे, संवेदनशील पाहिजे. आणि मला वाटते असं झालं तर ती बायकांचं, कुटुंबांचं आणि देशांची सगळ्यांची विजय होणार. वा सर, खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. डॉक्टर नोझर सरांना फोन केला होता आणि त्यांचाही आपण म्हणजे जे म्हणत होतो की स्त्री पुरुष समानतेचा उल्लेख त्यांनी केला की या सगळा कार्यक्रम म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे ज्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा व्यक्तिगत निवडीचा विचार केला पाहिजे किंवा पुरुषांचा सहभाग वाढला पाहिजे आणि डॉक्टरांची संवेदनशीलता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने आपण हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला असं आपण म्हणू शकतो. मॅडम आपण काय सांगाल याविषयी? मी म्हटलं जसं मागे की आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत आणि एक मोठी समस्या अशी आहे की आपण स्त्रिया जसं आधी पण उमाताई म्हणाल्या, त्यांचा फोन आला होता की बायोलॉजिकली स्त्रीवरती गर्भवती होण्याची, मुलांना अंगावरती दूध पाजण्याची, मोठं करण्याची आणि सांस्कृतिकरित्या सगळ्याच घराची जबाबदारी तिच्यावर असते आणि म्हणून आपल्या समाजाच्या उन्नतीमध्ये तिचा खूप हातभार कमी लागतो
आणि तसं बघायला गेलं तर जर तिच्यावरची ही जबाबदारी आपण जर लॉजिकल करून टाकली की तिला हवं तेव्हा मुलं, तिला हवी तेवढीच मुलं आणि जोडप्याला हवं तेवढंच, तरीच ते जे कुटुंब आहे ना ते त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते. नाही तर मग स्त्रीवरती वारंवार फक्त ती गर्भधारणा होत राहते, तिला मुलं होत राहतात, तिचं आरोग्य कमी होत राहतं आणि मग त्याप्रमाणे तिचा काही हातभार पण लागत नाही देशाच्या प्रगतीत. अगदी ती शेतामध्ये जाऊ शकत नाही किंवा मजुरी करू शकत नाही किंवा ती नीटपणे काही करू शकत नाही. ती सारखी मुलांना जन्म देत राहते. मुलं पण तुम्ही जर खूप मुलं झाली तुम्हाला तर ती मुलं सुद्धा निरोगी नसतात आणि ती मुलं सुद्धा आजारी पडतात वारंवार, त्यांचं वजन कमी असतं, त्यांचं न्यूट्रिशन कमी पडतं आणि म्हणून मग ते कुटुंब सारखं आजारी पडत राहतं. त्यांचं जे इन्कम होते, आय असते त्या कुटुंबाची, ते त्यांच्या हेल्थसाठीच जात राहते, आजारपणात जात राहते. आणि म्हणून नियोजित कुटुंब जर असलं तर कुटुंब, सुखी कुटुंब आणि सुखी गाव, सुखी शहर, सुखी देश, असं जर तुम्ही साधा हिशोब येतो. आणि म्हणूनच आज आपल्या देशाची जर प्रगती व्हायला हवी असेल नीट, तर स्त्री पुरुषांची समानता आणि नियोजित कुटुंब हे दोन फारच महत्वाच्या स्ट्रॅटेजीज आहेत. आणि जसं डॉक्टर नोझर म्हणाले तसं कुटुंब नियोजन म्हटलं तर त्याच्यात तीही जोडपी येतात ज्यांना मुलं नाही आहेत आणि त्यांना मुलं हवी आहेत. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्याही पद्धतींचा समावेश आहे की जेणेकरणे त्यांच्यामध्ये समजा काही वंध्यत्वाची काही छोटी मोठी कारणं असतील तर त्याचेही काही ट्रीटमेंट देऊन इलाज करून त्यांना सुद्धा हवी तेवढी संतती होऊ शकेल आणि त्यांचंही कुटुंब सुखी होईल. म्हणून हा मोठा एक कुटुंब नियोजन किंवा कुटुंब कल्याण हा एक मोठा कार्यक्रम आहे देशात आपल्या. आणि तो तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा स्त्री पुरुषाची समानता असेल, स्त्रीचा हक्क असेल की ती स्वतःसाठी काय निवडू शकते, पुरुषाचा सहभाग असेल. आणि असंही म्हणतात ना की स्त्रीच्या शरीरावरती अशीच तिची संरचना आहे की तिलाच गर्भधारणा होईल, पुरुषाला होऊ शकत नाही. तर जर पुरुषाला संततीचा अधिकार हवा असेल तर तो स्त्रीने त्याला द्यावा लागतो. इट्स अ बिस्टोड ऑनर. ती ठरवेल तेव्हाच पुरुषाला संतती होऊ शकते. स्वतःच्या शरीरामध्ये त्याच्याकडे अशी कॅपॅसिटीच नाहीये. तर मग स्त्री आणि पुरुष जेव्हा ते जोडपं आहे तेव्हा पुरुषाने पण जबाबदारी घ्यायला हवी की आता आपल्याला मुलं अजून नको आणि 2 मुलांमध्ये अंतर ठेवायला हवं. तर त्याने सुद्धा प्रबुद्ध पुरुषाने, एक समजदार आणि एका कुटुंबवत्सल पुरुषाने ही जबाबदारी नक्की घ्यायला हवी की त्याने स्त्रीचा सहभाग करायला हवा. तरच आपला संसार, आपला जो समाज आहे तो अजून प्रगती करेल आणि आपल्या देशाला अजून प्रगती करायला मिळू शकेल. अगदी अगदी जसं मॅडम तुम्ही म्हणाल तसं की कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे ज्यामध्ये स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांनी सुद्धा तितक्याच एक समर्पकतेने सहभागी व्हायला पाहिजे की केवळ हे सगळं म्हणजे काम स्त्रियांचंच आहे हा विचार न करता पुरुषाने तिच्या बरोबरीने. आणि हा तुम्ही खूप छान मुद्दा केला की ही जी कॅपॅसिटी असते किंवा ही ती सगळी स्त्रियांमध्ये असते आणि तिने दिल्याशिवाय पुरुष नाही करू शकत. तर ती एक स्त्रियांनी सुद्धा खंबीर व्हायला पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये. आणि त्याच अनुषंगाने आता ही जनजागृती आणि शिक्षणामुळे ही जनजागृती होते आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इथे हाच एक मुद्दा विचारायचा वाटतो की अजूनही कुटुंब नियोजन म्हटलं की थोडंसं काही अशिक्षित समाज आहे किंवा थोडंसं मागासले पण आहे आपल्याकडे. पण त्याच बरोबरीने अर्धा समाज असा आहे की जो शिक्षित झालेला आहे, जो योग्य पद्धतीने कुटुंब नियोजन करतो आहे. पण शिक्षणामुळे मुलांचं परदेशात जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या काही वर्षामध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये वृद्धांची किंवा ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. तर या मुद्द्याविषयी आपण काय सांगाल? आपला देश तुम्हाला माहिती आहे की 100पेक्षा जास्त कोटी आपली जनसंख्या आहे. आज लोकसंख्या खूप आहे आणि वाढतीये. आणि त्याच लोकसंख्येचे जर आपण पीसेस बघितले, त्याच्यातले कोहोर्ट बघितले तर आजही 40% आपल्याकडे खूप युवा समाज आहे. आपण म्हणतोच आहे की भारत एक तरुण देश आहे आणि आपली जनसंख्या ॲव्हरेज एज आपलं खूप 25 पेक्षा लहान आहे. असं सांगत असताना देशातला एक खूप मोठा एक कोहोर्ट ऑफ ग्रुप ऑफ पीपल हे वार्धक्याकडे चालले आहेत. म्हणजे 40, 50 आणि 60 या वयात आहे आणि आयुमर्यादा सुद्धा वाढलेली आहे. आधी जे 60 वर्षात जे मरण पावत होते आता 70, 80 आणि 90 पर्यंत लोक निरोगी राहत आहेत. पर्टिक्युलरली जे शिकलेले आहेत, ज्यांच्याकडे आज औषधांसाठी पैसा आहे, ऑल्सो मेडिकल सायन्सेसमध्ये प्रगती झाली आहे. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज नाही 10-15 वर्षांनी वार्धक्य आणि एज पॉप्युलेशन आपल्याकडे वाढत जाणार आहे. पण आज त्याचबरोबर आपल्याकडे
रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये किंवा प्रजनन च्या असलेल्या वयामध्ये 15 ते 49 एजमध्ये असलेला खूप मोठा कोहोर्ट आहे आणि त्यांच्या ह्या गरजाचं आहे आणि त्यांचा हे हक्कही आहे. रिप्रोडक्शन किंवा मुलं होणं हे त्यांचा एक मूलभूत हक्क आहे आणि म्हणून त्यांना मुलं होणारच आहेत. आणि म्हणून गरज, आजच्या कार्यक्रमाची गरज आहे की या अशा तरुण मंडळीला त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी, त्यांच्यापर्यंत ही सगळी साधनं पोचावीत आणि त्यांनी त्याचा वापर करावा, त्याचं ते त्यांनी एक्सेप्ट करावं. आणि एज्ड पॉप्युलेशन जे आहे त्याच्यासाठी वेगळ्या प्रोग्राम राबवण्याची आता गरज हळूहळू सुरू झालेली आहे. पर्टिक्युलरली तुम्हाला एक इंटरेस्टिंग सांगते, आपल्या देशामध्ये जसं वेगवेगळे राज्य आहेत, जसे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, वेगवेगळे संस्कार आहेत, तसंच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन पद्धती आहेत. आणि म्हणून शहरी जीवन पद्धती, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, शिक्षण भरपूर झालेलं आहे, मुलं बाहेर जात आहेत आणि इथे एक दोन आई वडीलच राहिलेले आहेत मोठ्या शहरांमध्ये. तसंच गावाकडे ही परिस्थिती नाहीये, तिथे अजून मोठे कुटुंब आहेत किंवा तुम्ही गावात बघितलं तर ते शहरात जातात मुलं, ती मुलं देशाबाहेर जात नाहीत, गावात राहत नाहीत मुलं. जर शिकली तर ती गाव सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात नोकरीच्या अनुषंगाने, शिक्षणाच्या अनुषंगाने जातात. आणि बघायला गेलं तर 10-15 वर्षापूर्वीचं भारत आज नाही, तर आज कुठच्याही राज्याचा तरुण कुठच्याही राज्यात जात असतो अगदी नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने. आणि म्हणून क्रॉस कंट्री मुव्हमेंट खूप वाढलाय आपल्याकडे. आणि म्हणून गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून अशा सुविधा असणे की एक दोनच असलेले जे कपल आहेत त्यांच्याकडे वार्धक्यामध्ये त्या प्रकारच्या सुविधा बघणे. अगदी अगदी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लोकसंख्येचं नियोजन करणं सुद्धा हा एक कुटुंब नियोजनाचा किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतो किंवा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. याच विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अश्विनी भालेराव गांधी यांच्याशी. मॅडम नमस्कार. हा नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. हो हो, मला कल्पना त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि तुम्हाला पण शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद मॅडम. कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी आम्ही जाणून घेत होतो आणि स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार झालाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समाजातली मानसिकता बदलली पाहिजे असं आतापर्यंत एक लक्षात येतच आहे. आपला अनुभव आणि आपण काय सांगाल याविषयी? हा, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की हे कुटुंब दोघांचं असतं, नवऱ्याचं आणि बायकोचं असतं आणि त्याच्यामुळे कुटुंब नियोजनाच्या मध्ये दोघांचा सहभाग पाहिजे. पण तरी सुद्धा कितीतरी आपल्या समाजामध्ये गैरसमजुती आहेत कुटुंब नियोजनाच्या साधनांच्या विषयी. हल्ली बऱ्याच जोडप्यांना 1 किंवा 2च मुलं हवी असतात, पण ते नको नको म्हणून चालत नाही, तर त्याच्याकरता काहीतरी कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे जर का गर्भारपण नको असेल तर. आणि याकरता आता आपल्याकडे खूप नवीन पद्धती उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये ज्याला दुष्परिणाम, साईड इफेक्ट्स अगदी कमी असे असतात. आणि याच्यात मला आधी सर्वप्रथम सांगावं असं वाटतं की केवळ पुरुषांनी वापरायचा कंडोमच नाही, तर स्त्रियांनी वापरायचा कंडोम सुद्धा आता उपलब्ध झालेला आहे. आणि पूर्वी जसं लिपिड लूप, कॉपर टी वगैरे अशी साधनं होती, तेव्हा थोडंसं बायकांच्या मनात असं त्यांना शंका असायची की आपल्याला काही साईड इफेक्ट्स होतील का. तर आता नवनवीन गर्भाशय वलय सुद्धा उपलब्ध आहेत, जसं लिव्होनॉर्जेस्ट्रेल त्याच्यामध्ये असतं. तर त्याच्यामुळे पाळीची जी दुखणी असतात, म्हणजे जास्त पाळी येणं वगैरे, ती सुद्धा कमी होण्याला खूप मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतती प्रतिबंधक खायच्या गोळ्या आहेत त्या आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या अगदी अल्ट्रा लो डोस म्हणजे खूप कमी मात्रेच्या गोळ्या उपलब्ध आहेत की त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स पण कमी होतात. आणि नवीन तऱ्हेचं प्रोजेस्ट्रॉन त्याच्यामध्ये असतं, जसं डिझोजेस्ट्रेल आहे, ड्रॉस्परिनान आहे. आणि त्यामुळे कुटुंब नियोजन व्हायला अतिशय मदत होते. आणि या गोळ्यांच्यामुळे दुसरे सुद्धा फायदे होतात की जे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आपण ज्याला म्हणतो, पाळीच्या आधी त्रास होणं, ते कमी होतं. पाळीच्या वेळचं दुखणं असतं ते कमी होतं. अशा तऱ्हेने वेगवेगळे फायदे या कुटुंब नियोजनाकरता वापरण्यात आलेल्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे होत असतात. एवढंच नाही तर योनी मार्गात ठेवायची बांगडी सुद्धा हल्ली आपल्याकडे मिळायला लागलेली आहे की ती रोज रोज खायची. जर का कोणाला गोळी नको असेल तर ती बांगडी योनी मार्गात ठेवली तर ती 3 आठवडे ठेवता येते, मग 1 आठवडे ठेवायचं नाही आणि परत 3 आठवडे ठेवता येते. आणि आता अजून सुद्धा पुढे जशी जशी प्रगती होतीये तसे नवीन पद्धती अजूनही आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि प्रोजेस्ट्रॉन असलेल्या इम्प्लांट्स म्हणजे नळकांड्या ज्या आहेत
त्या आपल्या हाताच्या त्वचेच्या खाली एका छोट्याशा यांनी सुईनी ठेवायच्या असतात. त्या आता लवकरच उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्या एकदा घातल्या की 3 वर्ष मग परत संतती नियमनाचं साधन रोज वापरायची कटकट नाही. तर अशा तऱ्हेने वेगवेगळी साधनं खूप आपल्याकडे भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी जरूर घ्यायला पाहिजे. बरोबर. धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. पूजा आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार मॅडम. हा मॅम, मी पूजा बोलते. नमस्कार मॅम. आता मला 8 महिन्याची मुले आहेत मी. हो. आणि आता आमच्याकडून इथे राहिले मॅडम 1 महिना झाला. तर तुम्ही मिसकॅरेज करू शकतो का? मला नीट ऐकायला नाही. बरोबर, धन्यवाद. 8 महिन्याचं मूल आहे त्यांना आणि आता त्या 1 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत. तर त्यांना मिसकॅरेज त्या करू शकतात का? हो. तर आपल्या देशामध्ये सुरक्षित गर्भपात म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हे सहज करता येतं. आणि तुम्ही जाऊन कारण काय आहे म्हणजे तुम्ही काही कुटुंब नियोजनाच्या MTP म्हणजे जे गर्भपात करायचं असतं त्याच्या मागे 5 कारणांच्यामुळे ते करता येतं. तर जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटा. आमची ही संस्था तिथे काम करते गणेश खिंड रोडवर. तिथे जाऊन तुम्ही फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन पुणे शाखा इथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि तिथे बऱ्याच प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत आणि त्या सेफली करता येतात. अगदी, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा वापर करण्यापूर्वी त्याची योग्य ती माहिती घेणं आणि तिथल्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींचा अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य आहे. नाही, त्यांनी गर्भपात करणे किंवा MTP किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जे म्हणतात हा कायदेशीर आपल्याकडे पॉसिबल आहे त्यांना करणे, पत्करणे. आणि फक्त डॉक्टरांकडे जाऊन एक स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना जाऊन त्यांनी सल्ला घ्यावा आणि ते जे काही गोळ्या घ्यायला सांगतील किंवा समजा दुसऱ्या काही चिकित्सा पद्धती सांगतील त्याचा अंगीकार करून ते करू शकतात. त्या बरोबर. कुटुंब नियोजनाच्या एक पारंपरिक पद्धती आपण म्हणू शकतो किंवा ज्या आतापर्यंत वापरत आलेल्या पद्धतींविषयी तर तुम्ही सांगितलेलं आहेच. आणि आता डॉक्टर अश्विनी मॅडमने सुद्धा एक नवीन कोणत्या पद्धती येणार आहेत त्याविषयी खूप छान सांगितलं. तर त्याचबद्दल आणखीन आपण काय सांगाल मॅडम? हो. तर आपल्या देशामध्ये महत्त्वाचा असा विचार करायला हवा की 2 पद्धती असतात. 2 प्रकारे कुटुंब नियोजनाचे साधन आपल्याला मिळू शकतात. एक आहे सरकारद्वारा मोफत मिळतात, सरकारी दवाखान्यात मिळतात, हॉस्पिटल्समध्ये मिळतात. आणि एक म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये औषधांच्या दुकानात मिळतात किंवा डॉक्टर तुमचे लिहून देतात. तर आता पब्लिक सेक्टरमध्ये किंवा सरकारी दवाखान्यातनं आपल्याला फक्त 3 पद्धती आतापर्यंत मिळत होत्या. म्हणजे दॅट इज ओरल पिल, कॉन्डोम्स आणि IUD ज्याला आपण तांबी म्हणतो ते. आणि अर्थातच ऑपरेशन्स होत होते स्त्री पुरुषांचे. आता ह्या फेब्रुवारी महिन्यातच भारत सरकारने 3 नवीन मेथड त्याच्यामध्ये घोषित केलेत की जे सरकारी दवाखान्यातनं आपल्याला अजून त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि ते आहे 3 महिन्याचं इंजेक्शन ज्याला DMPA म्हणतो, डेपोमेट्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन एसिटेट, DMPA. 3 महिन्यातनी एकदा इंजेक्शन घ्यायचं असतं. आणि ज्या बायकांना मूल आता झालेलं आहे त्या आपल्या बाळाला अंगावरचं दूध पाजतायत त्या पण ह्याचा सुरक्षिततेने अंगीकार करू शकतात. दर 3 महिन्याने एक इंजेक्शन घ्यायचं आणि जोपर्यंत मूल नको असेल तोपर्यंत 3 महिन्यातून एकदा ते इंजेक्शन घेत राहायचं. आणि हे एकदम सेफ, जसं डॉक्टर नोझर म्हणाले, अश्विनी म्हणाल्या तसं 3 महिन्याचं इंजेक्शन आता फ्रीमध्ये मिळू शकतं. यावर्षी नाही मिळणार, कदाचित पुढच्या वर्षापासून मिळू शकेल, फ्रीमध्ये मिळेल. पण हे ऑलरेडी बाजारात डॉक्टरने लिहून दिलं तर तुम्हाला दुकानातनं 50 किंवा 70 रुपयाला 3 महिन्यातून एकदा मिळू शकतं DMPA म्हणून. दुसरं मेथड जे आहे ते प्रोजेस्ट्रोजेन ओनली पिल्स आहे. हे सुद्धा परत 21 गोळ्यांचं पाकिट आहे. ह्या ज्या माला डी आणि माला एन गोळ्या असतात त्यासारख्या, पण त्याच्यात फक्त एकच हॉर्मोन असतं. त्याच्यामध्ये 2 असतात माला डी माला एन मध्ये. 2 वेगवेगळे हॉर्मोन अगदी लो डोजमध्ये असतात. प्रोजेस्ट्रोजेन ओनली पिल म्हणजे फक्त प्रोजेस्ट्रॉन असतं. आणि हे सुद्धा ज्या बायका बाळाला अंगावर पाजतायत त्या एकदम सेफली घेऊ शकतात. तिसऱ्या प्रकारचं जे मेथड आता आपल्याला फ्रीली अवेलेबल होणार आहे सरकारद्वारे त्याला सेंटक्रोमान किंवा सहेली म्हणून पिल म्हणतात. आणि त्या पिल्स आठवड्यातून एकदा, एका समजा रविवारच्या दिवशी तुम्ही सुरू केलं तर दर रविवारी तुम्ही आठवड्यातून पहिले 3 महिने तुम्ही आठवड्यातून 2दा घ्यायचं असतं, लोडिंग डोज म्हणतो. आणि मग त्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा फक्त आठवड्यातून एकदा घेऊ शकता. त्या गोळीचं नाव छाया म्हणून बाजारात आता तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये मिळणार आहे.
तर या 3 नवीन साधनांचा समावेश सरकारी साधनांमध्ये झालेला आहे. आणि ह्याशिवाय प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं अश्विनीने सांगितलं तसं अजून बरेच साधन आपल्याला मिळायला लागलेले आहेत आता. जसं त्यांनी सांगितलं की योनी मार्गात ठेवण्याला येणारी अशी बांगडी म्हणजे किंवा राऊंड, त्याला रिंग म्हणतो आम्ही, न्यूआ रिंग म्हणतो त्याला, ते 3 आठवडे ठेवता येईल, ती अवेलेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपर-टीज अवेलेबल आहेत. कॉपर-टी म्हणजे त्या खरं कॉपर नाहीये, टी पण शेप नाहीये, पण तांबी, वेगवेगळ्या प्रकारच्या तांबी अवेलेबल आहेत, ज्या अतिशय मॉडर्न प्रकाराच्या आहेत आणि त्याने पाळीने होणारे जे आपल्याला दुखणी आहेत किंवा अनियमित प्रकाराने पाळी येते त्या सगळ्या गोष्टींचं पण समाधान त्याने होऊ शकतो. आणि त्याशिवाय काही पद्धती जसं त्यांनी सांगितलं इम्प्लांट्स ह्या होऊ घातल्या आहेत, आता येतील. आता जस्ट सरकार त्याच्यावरती चर्चेशील आहे की आपण हे आणावं की आणू नये आपल्या देशात, त्याचा काय फायदा काय तोटा, असं सगळे तज्ज्ञ त्याच्यावर चर्चा करतायत. आणि कदाचित काही 1-2 वर्षात ते इम्प्लांट्स आपल्याला जे त्यांनी सांगितलं की नळकांडी असते आणि इथे त्वचेवर एक इंजेक्शन सारखं दिलं जातं आणि 3 ते 5 वर्ष ते सेफली आता काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग अशा प्रकारच्या पण लॉंग टर्म मेथड्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतील काही काळाने. तर तसं बघायला गेलं तर खूप प्रकारच्या पद्धती अवेलेबल आहेत. त्यांनी सांगितलं फिमेल कॉन्डोम खूप आपल्या देशात अवेलेबल होऊ शकतं. आज तुम्हाला बाजारात जरी मिळत नसलं तरी ते उपलब्ध होऊ शकेल, पण त्याची माहिती जास्त नाही. काही वर्षामध्ये किंवा पुढल्या काही दिवसांमध्ये या ज्या नवीन योजना आहेत सरकारच्या त्या नक्कीच आपण वापरू शकतो, नाही का? खरंच खूप महत्वाचा विषय आहे, पण आता घड्याळ खुणावायला लागलेला आहे आपला. त्यामुळे अगदी थोडक्यात तुम्ही आमच्या या प्रेक्षकांना कुटुंब नियोजनाविषयी काय सांगाल मॅडम? बस थोडक्यात हेच सांगायचं आहे की तुम्ही आधी म्हणालात तसं घोषवाक्य हम दो हमारे दो आता टोटली बदललेलं आहे. सरकारने सुद्धा नवीन घोषवाक्य आणलंय या फेब्रुवारीपासून, प्लॅन बनाइये जिम्मेदारी उठाइये. आणि म्हणून सुखी कुटुंब, प्लॅन्ड कुटुंब प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि भारत जर पुढे जायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाने आपलं नियोजन करावं. वा वा वा, खूप छान सांगितलेलं आहे की प्लॅन बनाइये जिम्मेदारी उठाइये, म्हणजे नियोजन करा, अर्थातच जबाबदारी घ्या. स्त्री पुरुष समानतेचा तर पुरस्कार आपण करणारच आहोत. त्यामुळे नक्कीच हा कुटुंब नियोजनाचा हा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे धोरण आहे ते यशस्वीरित्या पुढल्या काही वर्षांमध्ये होऊ शकेल, नाही का? आणि याच नोटवर हा कार्यक्रम संपवण्याची इथे अनुमती घेते. पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय आहे पर्यटन आणि महिला विकास. या विषयावर उद्या आपली चर्चा असणार आहे, ज्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत पर्यटन तज्ज्ञ मनोज हडवळे सर. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.